नमस्कार मित्रांनो. भारतामध्ये चलनी नोटांचं एक नवीन युग सुरू होणार आहे. लवकरच सुरू होईल असं मी का म्हणतोय, तर 18 जुलै 26 म्हणजे अगदी परवा एक बातमी झळकली. बातमी होती एका जागतिक निविदेची. ही जागतिक निविदा RBIने काढली आणि ती कशासाठी आहे, तर चलनी नोटा छापण्यासाठी पॉलिमर सबस्ट्रेट शीट्स पुरवण्यासाठी ही निविदा RBIने काढली. हे शीट्स छपाईसाठी असलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त आहे, अपारदर्शक असलं पाहिजे आणि जगभरातल्या उत्पादकांना हे पॉलिमर सबस्ट्रेट शीट्स पुरवठा करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट RBIने मागवलेत. याचा सरळ अर्थ काय झाला, तर आता भारत पॉलिमरच्या म्हणजेच एक विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या नोटा छापण्याचा विचार करत आहे. हा नुसता विचारच नाही आहे, तर तो निर्णय झालेला दिसतो आहे. आणि म्हणूनच अशी निविदा ज्या शीट्सवर नोटांची छपाई करता येईल अशा शीट्स पुरवण्यासाठी ही निविदा मागवण्यात आलेली आहे. थोडंसं बघूया. देशातलं चलन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकतर नाण्यांच्या स्वरूपात असतं किंवा कागदी नोटांच्या स्वरूपात आपण बघितलेलं आहे. धातूची नाणी असतील किंवा कागदी नोटा असतील, यांच्या वापरामध्ये येणाऱ्या अडचणी, कमतरता आपण सगळेजण सध्या पण अनुभवतो आहोत. सगळ्यात पहिलं काय होतं, तर कागदी नोटा सहज फाटू शकतात, त्या मळतात, पाणी लागलं तर खराब होतात. आणि अशा खराब नोटा मग ATM असेल किंवा नोटा मोजण्याचं यंत्र असेल, याच्यामध्ये त्यांची अडचण निर्माण होते. शिवाय RBIला अशा नोटा रद्द कराव्या लागतात, नष्ट कराव्या लागतात आणि पुन्हा नवीन नोटा छापाव्या लागतात. विशेषतः ज्या लहान मूल्याच्या नोटा आहेत, म्हणजे 10 रुपये असतील, 5 रुपये असतील, 20 रुपये असतील, अशा नोटांचं वारंवार हस्तांतरण, देवाणघेवाण होत असते आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य 1 वर्ष किंवा फार तर फार 2 वर्ष इतकं असतं. त्यामुळे RBIला त्या नोटा नष्ट करणं आणि नवीन नोटा त्यांच्या जागी बाजारात आणणं हे सातत्याने करायला लागतं. किती आहे याचा आकडा माहिती आहे? प्रतिवर्षी भारतामध्ये 2 ते 2.5 हजार कोटी नोटा या नष्ट केल्या जातात आणि नवीन नोटा छापण्याचा खर्च प्रतिवर्षी साधारण 5 ते 6 हजार कोटी रुपये करावा लागतो. ही जर परिस्थिती असेल तर याच्यावर उपाय शोधला पाहिजे. आणि हा उपाय म्हणजे या प्लॅस्टिकच्या किंवा पॉलिमरच्या नोटा चलनात आणणं हा उपाय असू शकतो. काय फायदे असू शकतात किंवा या नोटा कशा प्रकारच्या असू शकतात, तर विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकपासून किंवा पॉलिमरपासून नोटा तयार करता येतात. या नोटा सामान्य प्लॅस्टिकसारख्या कठीण नसतात, त्या लवचिक असतात, पातळ असतात, फोल्डेबल असतात, म्हणजे त्याची घडी करता येते आणि अत्यंत टिकाऊ असतात. त्याच्यावर एक विशिष्ट कोटिंग केलं जातं त्या शीटवर आणि त्यामुळे त्याच्यावर छपाई करता येते. अशा नोटा फाटण्याची शक्यता अर्थातच कमी असते. त्या पूर्णपणे वॉटरप्रूफ, जलनिरोधक असतात, त्या मळत पण नाहीत आणि सहजपणे 4-5 वर्ष त्या वापरता येतात. त्या जास्ती टिकतात म्हणून वारंवार नोटांची छपाई करायला लागत नाही, म्हणून खर्चही कमी होतो छपाईचा. तसंच नोटा छापण्याचा खर्च कमी होतो, त्याबरोबर नोटा नष्ट करण्याचाही खर्च कमी होतो, त्यांच्या वाहतुकीचा खर्च पण कमी होतो. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बनावट नोटा तयार करणं अवघड होतं. याशिवाय पर्यावरणीय फायदा होतो तो वेगळाच. असे सगळे फायदे या पॉलिमर नोटांच्या बाबतीत असल्यामुळे भारताने सुद्धा आता या पॉलिमर नोटा बाजारामध्ये आणाव्यात असा निर्णय केलेला आहे. जगातल्या इतर देशात काय स्थिती हो या पॉलिमर नोटांच्या बद्दल? थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर पहिल्यांदी 1988 साली, म्हणजे बघा
जवळपास 38 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा या पॉलिमर नोटा जारी केल्या आणि आज ऑस्ट्रेलिया हा देश असा आहे की ज्यांच्या 100% नोटा या पॉलिमरच्या आहेत. त्यानंतर सुमारे 60 देशांनी आत्तापर्यंत अंशतः किंवा पूर्णतः पॉलिमर नोटा वापरात आणलेल्या आहेत. अंशतः याचा अर्थ काय? तर काही डिनॉमिनेशनच्या नोटा पॉलिमर आहेत आणि काही डिनॉमिनेशनच्या नोटा या कागदाच्या स्वरूपात आहेत. त्याच्यामध्ये कोणते देश आहेत? तर कॅनडा आहे, UK आहे, न्यूझीलंड आहे, व्हिएतनाम आहे, मालदीव आहे, सिंगापूर आहे, मलेशिया आहे, चीन आहे, मेक्सिको आहे, ब्राझील आहे. असे सगळे देश, मी म्हटलं तसं 60पेक्षा अधिक देश आत्ता पॉलिमरच्या नोटा अंशतः किंवा पूर्णतः वापरत आहेत. मग भारताने काय केलं इतक्या वर्षात? का बरं त्याच्याकडे गेले नाहीत? तर आपल्याला असं बघता येईल की 2012 साली भारताने 10 रुपयाच्या नोटा 100 कोटी नोटा या पॉलिमरच्या ट्रायल बेसिसवर आणण्याचा निर्णय केला. त्या 5 शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर जारी पण केल्या. मुख्यतः उद्देश काय होता? तर नोटांचं आयुष्य वाढावं हा उद्देश होता. पण ती योजना त्यावेळेला थांबवण्यात आली. त्याला कारणही तशी होती. सगळ्यात पहिलं मोठं कारण काय होतं? तर भारतात नोटा छपाईचे जे 4 कारखाने आहेत ना, ते 4ही कारखाने केवळ कागदावर प्रिंटिंग करू शकतात. पॉलिमरवर प्रिंटिंग करण्याची जी काही विशेष तंत्रज्ञान लागतं, प्रिंटिंगचं तंत्रज्ञान असेल, शाई विशेष लागते किंवा ते तपासण्यासाठी जी यंत्रणा लागते गुणवत्ता तपासणीची, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नव्हत्या. दुसरं एक कारण, पॉलिमर नोटा दीर्घकाळात जरी स्वस्त पडत असल्या तरी सुरुवातीला हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक त्याच्यासाठी लागते आणि रिझर्व्ह बँकेला त्यावेळेला इतका मोठा खर्च करणं तातडीचं वाटलं नाही. तिसरं एक कारण, हे जे पॉलिमर सबस्ट्रेट आहेत ते फार मोजक्या शीट्स जे असतात ते फार मोजक्या आणि जागतिक कंपन्या तयार करतात. त्यामुळे आपण जर का त्याच्यावर जायचं त्याकाळी ठरवलं असतं तर परदेशी पुरवठादारांवर अवलंबून राहायला लागलं असतं आणि या पुरवठा साखळीमध्ये, सप्लाय चेनमध्ये जर का काही अडथळा आला असता तर देशातल्या चलन उपलब्धतेवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला असता. त्याबरोबर आत्ता देशभरामध्ये जी ATMs आहेत, नोटा काउंटिंग मशीन्स आहेत, कॅश रिसायकलर मशीन्स आहेत किंवा नोटा सॉर्टिंग करण्याची जी मशीन्स आहेत, ती सगळी कागदाच्या नोटांना ट्रीट करणारी आहे. जर कागदाच्या नोटा बंद करून पॉलिमर नोटा आणल्या असत्या तर या सगळ्या मशीन्स रिडंडंट झाल्या असत्या आणि बँकांना सुद्धा, म्हणजे फक्त RBIला नाही तर प्रत्येक बँकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागली असती. 2016 साल आलं, त्यावेळेला नोटबंदी आली आणि नोटबंदी आल्यानंतर सगळं RBIचं कॉन्सन्ट्रेशन हे जुन्या नोटा जमा करणं आणि नष्ट करणं यावर गेलं. नवीन नोटा उपलब्ध करून देणं, शॉर्ट पिरियडमध्ये त्याची उपलब्धता करून देणं, त्याचं प्रिंटिंग करणं, डिस्ट्रीब्युशन करणं यावर रिझर्व्ह बँकेचं लक्ष कॉन्सन्ट्रेट झालं आणि म्हणूनही आपल्याकडे थोडा उशीर या सगळ्या गोष्टीला झाला. त्या सुमारास आपण एक डिजिटल पेमेंटचा वेगवान विस्तार किंवा प्रचार केला. त्यामुळे असं वाटत होतं की UPI असेल, IMPS असेल, RTGS असेल, QR पेमेंट्स असतील, या सगळ्या डिजिटल माध्यमातून व्यवहार जास्ती होतील आणि नोटांचीच आवश्यकता कमी लागेल अशी एक कल्पना होती. पण लक्षात असं आलं की हे काही झालं नाही. आजही मोठ्या प्रमाणावर म्हणजे डिजिटल पेमेंटची संख्या वाढली, रकमा वाढल्या, पण नोटांची संख्या मात्र फारशी कमी झालेली नाही. या कारणांमुळे आत्तापर्यंत आपल्याकडे पॉलिमर नोट्स यायला उशीर झाला असावा. आता काय परिस्थिती आहे? आता आपल्या लक्षात येईल 2016 नंतर की नोटा छापाव्या लागत आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणावर छापाव्या लागत आहेत. म्हणजे आकडा सांगायचा तर दरवर्षी साधारण 1700 ते 2400 कोटी खराब झालेल्या नोटा नष्ट कराव्या लागत आहेत
आणि 5 ते 6,000 कोटी रुपये नवीन नोटा छापण्यासाठी खर्च करावे लागतात. त्यामुळे स्वाभाविकपणे पॉलिमर नोटांचा फायदा आता जास्ती दिसायला लागला आहे. ज्याचा विचार करता 2016च्या मी आत्ताच म्हटलं तसं 18 जुलैला एक जागतिक निविदा रिझर्व्ह बँकेने काढली आहे. ही जागतिक निविदा, ज्याला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट असं म्हणतात, त्याची मुदत पण केवळ 1 महिना, म्हणजे 18 ऑगस्ट 2026 पर्यंत या निविदा सादर कराव्यात असं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय. आणि फार छान 2-3 अटी त्याच्यात घातल्या. जे कोणी निविदा भरण्यासाठी पात्र व्हायचे असतील त्यांच्यासाठी एक नियम असा केला आहे किंवा एक कंडिशन अशी टाकली आहे की या पॉलिमर नोटा निर्मितीसाठी लागणारे जे शीट्स आहेत, पॉलिमर सबस्ट्रेट शीट्स, याच्यासाठी कोणताही कच्चा माल हा चीन किंवा पाकिस्तानकडनं घेता येणार नाही. म्हणजे तोच सप्लायर क्वालिफाय होईल जो ह्या 2 देशांकडनं कच्चा माल घेऊन आणि ते शीट्स तयार करत नाही आहे. दुसरं, चीन आणि पाकिस्तान या 2 देशामध्ये पूर्वी काम केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याची नियुक्ती त्या सप्लायरनी करता कामा नये. या 2 मोठ्या कंडिशन्स या निविदेमध्ये घालण्यात आल्या आहेत क्वालिफाय होण्यासाठी. तिसरी एक कंडिशन आहे ती भारताशी ज्यांची लँड बॉर्डर जोडलेली आहे, म्हणजे सीमा ज्यांची जोडलेली आहे, अशांना जर निविदा भरायची असेल त्या देशातल्या कुणाला, तर त्यांनी भारताच्या DPIITकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. म्हणजेच त्याची आधी सुरक्षा छानबीन होईल आणि मगच त्याला निविदा भरता येईल. मला असं वाटतं की ह्या कंडिशन्स म्हणजे सुरुवातीपासूनच सरकारने घेतलेली किंवा रिझर्व्ह बँकेने घेतलेली सेफ्टी सिक्युरिटीची काळजी आहे. आता या निविदा येतील, ते शीट्स येतील, मग त्याच्यावर प्रिंटिंग वगैरे होईल. सुरुवातीला रिझर्व्ह बँक फक्त 10 आणि 20 रुपयांच्या नोटा या पॉलिमर नोटा करण्याच्या विचारात आहे. याचं कारणही असं आहे की ट्रायल बेसिसवर ते झालं पाहिजे आणि ऑल ऑफ ए सडन एकाएकी 10 आणि 20 रुपयाच्या नोटासुद्धा रद्द करता येणं, कागदी नोटा, हे शक्य होणार नाही. ते टप्प्याटप्प्यानेच करावं लागेल. त्याचा पहिला टप्पा हा आता नजीकच्या काळात होईल असं दिसतं, कारण 18 ऑगस्टपर्यंत निविदा येतील आणि त्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया सुरू होईल. सर्व नोटा एका दिवसात बदलणं म्हणजे प्रचंड खर्च करणं आहे, मोठी लॉजिस्टिक व्यवस्था आहे, बँकांवर ताण आहे आणि ह्याच्यातच शहाणपण आहे की ते टप्प्याटप्प्याने आपण करू. हे सगळं करण्यासाठी भारत आता तयार झाला आहे आणि तुम्ही आणि आम्ही पण आता तयार होऊया की आपल्याला आता नवीन नोटांच्या युगामध्ये जायचं आहे. आज थांबूया. नमस्कार.